नमस्कार. एवी स्टोरी बुक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. एकादशी व्रत करणाऱ्यांनी वाचावी ही कथा. पांडुरंगाच्या कृपेने एकादशीला व्रत केल्याने आपले सगळे पाप नष्ट होऊन स्वर्गप्राप्ती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. एकदा धर्मराज युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना आषाढ शुक्ल एकादशीच्या व्रताची पद्धत आणि महत्त्व विचारले होते. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की नारदजींनी ब्रह्मदेवांनाही या व्रताबद्दल विचारले होते. तेव्हा त्यांनी सांगितले होते की हे व्रत सर्व एकादशीमध्ये महत्त्वाचे मानले जाते, कारण हे व्रत केल्याने कलियुगात राहणाऱ्या जीवांना स्वर्ग प्राप्त होतो, न करणाऱ्यांना नरकात जावे लागू शकतं. भगवान श्रीकृष्णाने सांगितले की आषाढ शुक्ल एकादशीला पद्म एकादशी म्हणतात. या दिवसापासून भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात, म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. देवशयनी एकादशी व्रतकथा. सूर्यवंशात एक महान प्रतापी आणि सत्यवादी राजा माधाता होता. तो चक्रवर्ती राजा होता. तो आपल्या मुलांप्रमाणे प्रजेची सेवा करत असे. सगळे आनंदात जगत होते, पण एकदा त्यांच्या राज्यात सलग 3 वर्षे पाऊस पडला नाही. त्यामुळे अन्नधान्य कमी पडू लागले आणि दुष्काळ पडला. खाण्यापिण्यासोबतच यज्ञ वगैरे करण्यासाठीही अन्न मिळत नव्हते. लोक त्यांच्या राजाकडे यायचे आणि त्याला या दुष्काळाचा सामना करण्याची विनंती करायचे, पण राजाही विवंचनेत होता. त्याला आपल्या प्रजेची बिकट अवस्था बघवत नव्हती. एके दिवशी तो सैन्यासह जंगलात गेला. तो अनेक ऋषीमुनींच्या आश्रमात गेला. बऱ्याच दिवसांनी तो ब्रह्मदेवाचा पुत्र अंगिरा ऋषीच्या आश्रमात पोचला. अंगिरा ऋषींना नमस्कार करून राजाने येण्याचे प्रयोजन सांगितले. राजाने अंगिरा ऋषींना सांगितले की दुष्काळामुळे त्यांच्या राज्यात अहंकार माजला आहे. लोक अन्नासाठी व्याकुळ आहेत. पावसाअभावी पिकांची वाढ होत नाही. तुम्ही मला या संकटातून बाहेर पडण्याचा काही मार्ग सांगा. तेव्हा अंगिरा ऋषी म्हणाले की हे राजन, या संकटातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला पद्म एकादशीचे व्रत पद्धतशीरपणे पाळणे. त्याचा पुण्य प्रभावामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडेल, त्यामुळे समृद्धी येईल, जनता सुखी होईल आणि अन्न संकट दूर होईल. या एकादशीचे व्रत केल्याने सर्व प्रकारचे उपद्रव्य दूर होऊन सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते. हे व्रत तुमच्या संपूर्ण प्रजाजनासह आणि मंत्र्यासह करा. राजा अंगिरा ऋषींना नमस्कार करून आपल्या नगरात परतला. पद्म एकादशीच्या दिवशी त्यांनी सर्व प्रजाजन आणि मंत्र्यासह विधिवत हे व्रत पाळले. या व्रताचे पुण्य लाभल्याने राज्यात चांगला पाऊस पडला. त्यामुळे पिकांचे उत्पादन चांगले आले. त्याचे राज्य पुन्हा संपत्ती आणि धान्याने परिपूर्ण झाले. लोक सुखाने राहू लागले.